Hello friends, in previous lecture we have studied the formulas of indefinite integrals and we have solved few examples related with algebraic functions. In this session also we will continue the same exercise 3.1. And we'll take question number 2 depending on integral of trigonometric function. Question 2, evaluate following. Evaluate following integrals. 1. Integral of tan square x dx. विद्यार्थी मित्रों, derivative of tan x is sec square x and therefore integral of sec square x is tan x. In our list of standard formulae, we don't have formula for integral of tan square. Okay. म्हणजे tan स्क्वेअरचं इंटिग्रल करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाही. आता काय करायचं, हा आपल्या पुढे आपल्या मनामध्ये प्रश्न येईल. मग असं काही आहे का की आपल्याला tan स्क्वेअर हा sec स्क्वेअर मध्ये नेता येईल. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे ज्या काही आयडेंटिटीज आहेत, ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे फॉर्म्युलेज आपण लर्न केलेले आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. ज्या काही तुम्ही फर्स्ट 3 फंडामेंटल आयडेंटिटी शिकलेला आहात. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1, देन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज सेक स्क्वेअर एक्स and 1 plus cot square x is cosec square x. With help of this, what is your tan square x? Tan square x काय? Sec square x minus 1. Okay? Sec square x minus 1 dx. Since 1 plus tan square x is equal to sec square x, and therefore tan square x is nothing but sec square x minus 1. Now this is integral of sec square x dx minus integral of 1 dx. What is integral of sec square x? Derivative of tan x is sec square x. tan x चं डेरिव्हेटिव्ह जर sec square x आहे तर integral of sec square x काय असणार आहे? tan x. Okay, so tan x minus x plus constant of integration. Okay. Second example, integral of sin 2x upon cos x. I can construct my own examples, but through exercises, we'll get so many examples in which we have to use so many formulas from trigonometry. Okay. मी माझ्याच मनाने जर काही एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट केले तर काही ठराविक फॉर्म्युलेज यूज केले जातील आणि त्या दृष्टीने आपण एक्सरसाइजचे एक्झाम्पल या ठिकाणी घेत आहोत. इन साइन 2x अपॉन कॉस एक्स, तर याचं काय करता येईल? तर साइन 2x साठी आपल्याला काही फॉर्म्युला आहे. व्हॉट इज साइन 2 थीटा? 2 साइन थीटा कॉस थीटा. बरोबर आहे. म्हणजे हा साइन 2x आपण 2 साइन x कॉस x असा लिहू शकतो अपॉन कॉस x, आणि मग हा कॉस x एकदा कॅन्सल झाला की साइन x इंटिग्रल तुम्हाला माहित आहे काय आहे? मायनस 2 टाइम्स cos x प्लस c. नेहमी फॉर्म्युला अप्लाय करताना डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, म्हणून इंटिग्रल ऑफ साइन एक्स हा मायनस कॉस एक्स असतो असं लक्षात घ्यायचं आहे. नाही तर काय होतं, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इंटिग्रेशनला जातात आणि इंटिग्रेशनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. अशा चुका बऱ्याच वेळा होतात. त्या अवॉइड करण्यासाठी
मनामध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे दोन्ही फॉर्म्युले नेहमी कम्पेअर करा आणि फॉर्म्युले रिव्हाइज करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, sin x अपॉन cos square x dx. आता परत काही स्टँडर्ड फॉर्म्युला वगैरे आपल्याला अप्लाय करता येत नाही, म्हणून cos स्क्वेअर एक्स जो काय आहे तो पहिल्यांदा आपल्याला सिम्प्लिफाय करावा लागेल. किंवा अजून काय करता येऊ शकते या ठिकाणी, cos स्क्वेअर एक्स जो काय आहे तो cos x इंटू cos x, बरोबर आहे. मग हा जो काय आहे हा sin x अपॉन cos x म्हणजे sin x अपॉन cos x इंटू 1 अपॉन cos x असं लिहिता येईल मला. आणि मग साइन अपॉन कॉस इज नथिंग बट टॅन आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतो सेक एक्स, म्हणजेच हा काय होईल इंटिग्रल ऑफ सेक एक्स टॅन एक्स डीएक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स? सेक एक्स टॅन एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स आहे, म्हणून इंटिग्रल ऑफ सेक एक्स टॅन एक्स काय असणार आहे सेक एक्स. फॉर्म्युला बरोबर आहे का पहा लिस्टमध्ये, सेक एक्स प्लस सी. ओके, आमच्याकडनं फॉर्म्युला अप्लाय करण्यामध्ये चुका झाल्या तर चालतात, आम्हाला मार्क मिळवायचे नाही, पेपर द्यायचे नाही. तुमच्याकडनं फॉर्म्युला अप्लाय करण्यामध्ये चुका झाल्या तर आपले मार्क जाणार आहेत, म्हणून फॉर्म्युले रिव्हाइज करा, ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युले लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा. फॉर्म्युले पाठ करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे नेहमी ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी फॉर्म्युले लिहा. ओके, तर आणि तरच आपले फॉर्म्युले पाठ होणार आहेत. ॲडजस्टमेंट शिकवणं हे टीचरचं काम असणार आहे, फॉर्म्युले नंतर अप्लाय करणं हे तुमचं काम असणार आहे. फिफ्थ एक्झाम्पल जे काय आहे इंटिग्रल ऑफ कॉस 2x अपॉन, फोर्थ बाकी आहे अजून, इंटिग्रल ऑफ कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स. आता cos 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स दिलेला आहे, इथे काय करता येईल विचार करा. इथे तर याच्याप्रमाणे एक्झाम्पल नाहीये, मग कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केल्यानंतर हे एक्झाम्पल सुटेल. काय आहे cos 2 थीटा इज cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, असा काहीतरी फॉर्म्युला झालेला असावा असं मला वाटतंय. ओके, तर cos 2x जो काय आहे तो मी cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स असा लिहीन अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. बरोबर आहे का चेक करा फॉर्म्युला. cos 2x काय असतो cos x प्लस एक्स, cos a प्लस बी काय असतो cos a cos b मायनस साइन a साइन b. ओके, म्हणजे हा काय होईल cos x मायनस साइन x साइन x, म्हणजे फॉर्म्युला बरोबर आहे. टीचर फक्त 3-4 फॉर्म्युले लक्षात ठेवतात आणि तुमच्याकडून उत्तर घेत असतात. ओके, तर आता cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स हा काय असतो cos x अपॉन साइन कॉट, म्हणजे हा झाला कॉट स्क्वेअर एक्स मायनस 1 डीएक्स. व्हॉट इज इंटिग्रल ऑफ कॉट स्क्वेअर?
Yes. Derivative of cosec x is minus cot square x. What is integral of cot square x? No. मग असं काही चुकीचं होऊ शकतं. कॉट स्क्वेअर एक्स साठी काय फॉर्म्युला अप्लाय करता येईल तो पहा. कॉट स्क्वेअर एक्स मायनस 1. व्हॉट इज द आयडेंटिटी? वन प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. बरोबर आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच कॉट स्क्वेअर एक्स कसा लिहिता येईल तुम्हाला? कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. बरोबर. कोसेक स्क्वेअर एक्स minus 1 minus 1, which is nothing but integral of cosec square x minus 2 dx. Integral of cosec square minus cot x minus 2x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन पुढे घ्यायचाच आहे. 5. एक्झाम्पल नंबर 5. cos 2x upon sin square x cos square x. sin square x cos square x. Same. cos 2x is cos square x minus sin square x. डिनॉमिनेटर तसाच घेऊया. Divide each term by denominator. We'll get 1 upon sin square x minus 1 upon cos square x. 1 upon sin काय असतो? 1 upon sin cosec square x वन अपॉन cos sec square x integral of cosec square minus cot x minus tan x plus c. So with the discussion we'll stop our session. Thanks for listening lecture carefully. Bye bye.